मैत्रिणींनो, तर पुणेकरांसाठी खुशखबर आहे. काय आहे तर मी ते पुढे सगळं सांगणारच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे स्टॉल आहेत. हे कुठे आलेत, काय आलेत किंवा ह्याच्याबद्दल सगळी माहिती मी सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप छान आहे, अजिबात स्किप करू नका. आता इथे तुम्ही बघू शकताय खूप सारे पदार्थ, खूप सारे. आता इथे आम्ही पोहोचलोय, तर हे आहे पुण्यामध्ये. तर इथे प्रत्येक वर्षी 2-3 वेळा हे एक्झिबिशन भरतं. तर इथे बघू शकता खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि ह्याच्याही पेक्षा जास्त गर्दी अजून थोड्या वेळाने होणार आहे. गाड्या पार्क करायला सुद्धा जागा राहत नाही शिल्लक. एवढं मोठं ग्राउंड आहे, खूप मोठं मैदान आहे. ह्याच्यामध्ये जागासुद्धा राहत नाही गाडी पार्क करण्यासाठी. तर खूप अशी गर्दी होती. तर का गर्दी होती? कारण ह्या एक्झिबिशनमध्ये जे काही नवीन प्रोडक्ट किंवा जे काही नवीन बाजारामध्ये येतं, तर त्याच्या अगोदर ह्या एक्झिबिशनमध्ये येत असतं. तर इथे आम्ही नेहमी येतो. प्रत्येक वर्षी 2-3 वेळा इथे हे एक्झिबिशन भरतं. तर इथे आलेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला आपण जाऊया आणि व्हिडिओ पण घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे तिकीट आहे का नाही हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, का फ्री आहे. तर किती स्टॉल आहेत तर माझ्या अंदाजे 500च्या वरती स्टॉल असतील, अंदाजे सांगते. कारण आम्हाला 3 ते 3.5 तास लागलेला आहे हे पूर्ण फिरण्यासाठी. त्यामुळे मी तुम्हाला दाखवते किती स्टॉल आहेत. आणि खूप साऱ्या खाण्याच्या सुद्धा वस्तू आहेत, घरातल्या वस्तू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत इथे एकाच छताखाली. जसं की मॉलमध्ये आपल्याला सगळं एका छताखाली मिळतं, तसंच इथे सगळं एकाच ठिकाणी मिळतं. तर इथे 4 व्हीलर होत्या. तुम्ही सगळ्यात अगोदर आता इथे 4 व्हीलर पाहिल्या, तर त्याची प्राईज होती 19 लाख, 18 लाख अशा प्राईजमध्ये होत्या आणि डिस्काउंटमध्ये होत्या. डिस्काउंट खूप जास्त डिस्काउंट लावतात. आणि त्यानंतर इथे आता हे काचेचं तर नाही म्हणता येणार, पण काचेसारखंच ह्या वस्तू आहेत. खूप जास्त हेवी आहेत प्राईजने पण आणि वजनाने सुद्धा. तर ते काय मला घ्यायचं नव्हतं, पण मी आपलं थोडंसं शूट घेतले. आणि मी काय काय घेणार आहे किंवा काय काय घेतलं आहे हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकणार आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. त्यामुळे मी त्या चॅनलचं तुम्हाला नाव सांगते, एव्हरीडे विथ कल्याणी. तर त्या चॅनलचं नाव आहे. तर त्या चॅनलवरती मी नेक्स्ट ब्लॉग टाकणार आहे. तर इथे बघू शकता की हे चॉपिंगचं आहे. इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची किंवा कोबी, अद्रक, सगळ्या गोष्टी व्हेजिटेबल ज्या आहेत आपल्या, त्या चांगल्या पद्धतीत चॉप होतात. तर ह्याची प्राईज आहे 690. तर इथे डिस्काउंट लावूनच ही प्राईज ठेवलेली आहे. तर हे दादा थोडे खळखळ घालत होते की खूप जास्त प्राईज आहे. तर ते दादा सांगत होते की हे पडल्यावर सुद्धा फुटणार नाही आणि ह्याचं म्हणजे हे खूप जास्त वर्ष तुम्हाला हे टिकू शकतं ही वस्तू. त्यामुळे ते सांगत होते त्याबद्दल. मी काही घेतलं नाही कारण माझ्याकडे आहे ते तसलं नाही आहे, दुसऱ्या पद्धतीत आहे. पण मी ते ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, दुसरं आहे. तर इथे आता भांडी आहेत आणि ह्या कढई ची प्राईज आहे 500-600 असं वेगवेगळ्या प्राईज आहेत. आणि त्याच्यावरती झाकणसुद्धा आहेत काचेचं, इथे बघू शकता तुम्ही. आणि पुढे ना खाण्याच्या वस्तूसुद्धा खूप जास्त आहेत. ड्रायफ्रूटचे खूप स्टॉल आहेत, चिक्कीचं बरेच प्रकार आहेत. खाण्याच्या सुद्धा वस्तू आहेत बऱ्याच. तूप आहे, परत कुंदा आहे ओरिजिनल, बरेच प्रकार आहे. आता मी काय सांगू, पण मला जेवढं व्हिडिओमध्ये घेता आलंय ना मी तेवढंच घेतलेलं आहे. कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो. आणि नंतर काय झालं, मला व्हिडिओ घेताच नाही आला कारण माझ्या मोबाईलमध्ये एवढं स्टोरेज फुल झालेलं आहे. त्यामुळे ते कॅमेरा ऑन केले की ते ॲटोमॅटिक बॅक जायचं, कारण ते व्हिडिओच येत नव्हता, एवढं स्टोरेज झालेलं आहे जबरदस्त. त्यामुळे ना तुम्ही सगळं व्हिडिओत घेतलं असतं, पण जेवढं घेता आले तेवढं शक्य होईल तेवढं मी घेतले. इथे धूप आणि अगरबत्ती आहे. तर हे होममेड आहे, हे स्वतः घरी बनवलेलं आहे आणि आयुर्वेदिक नाही म्हणता येणार, पण बिना केमिकलचं आहे. तर इथे 150 रुपयाला 100 ग्रॅम अगरबत्ती आहे.
आणि हे जे धूप आहे हे 70 रुपयाला. मोगरा, चंदन आणि रोज असं स्मेलसाठी खूप छान आहे. 3 प्रकारचे आहेत. त्यानंतर आता इथे पुढे हे तेच आहे, पण हे कसं लाईटवरचं आहे. हे आपण स्विचमध्ये हे लावू शकतो आणि त्याच्यावरती कापूर किंवा ह्याच्यातले कुठलेही आपण एखादं घेऊन त्याच्यात थोडं थोडं टाकू शकतो. खूप जास्त चांगला स्मेल घरामध्ये पसरतो. आणि ह्याची प्राईज होती 400-600, वेगवेगळ्या प्राईज आहेत. हे माझ्या हातात आहे, ह्याची प्राईज सांगितली मी. आणि खूप जबरदस्त ह्याचा स्मेल येतो आहे. असं वाटतं कोणतं घेऊ आणि कोणतं नको. त्यानंतर आता आम्ही निघतोय पुढच्या स्टॉलकडे. तरी त्या हातामध्ये बघू शकता लाकडासारखं आहे बाहेरून त्याचं आवरण आणि आतमध्ये स्टील आहे. तर आता पुढे पर्स वगैरे आहेत, बॅग्स आहेत, ते पण बघणार आहे. आता इथे स्टॉल आहेत हे बिना ऑइलचं, म्हणजे कमी ऑइलमध्ये पदार्थ बनले जातात. तर अशी ही शेगडी आहे. ह्याच्यामध्ये खाली फक्त पाणी ठेवायचं, स्विच ऑन करायचा आणि ह्याच्यावरती आपण कमी ऑइल टाकून ह्याच्यावरती आपण बार्बिक्यूसुद्धा करू शकतो. तर इथे भाज्यासुद्धा कमी ऑइलमध्ये तयार होतात. डोसे होतात, उत्तप्पा होतो, सँडविच होतात, सगळे प्रकार होतात कमी तेलामध्ये. तर आपल्याला कसं तेल आता जास्त आपण कोणी खात नाही, म्हणजे कमी प्रमाणात खातो. तर खूपच जास्त कमी खायचं असेल, तेल वापरायचं असेल आपल्या आहारामध्ये, तर ही मशीन योग्य आहे असं मला वाटतं. तर ते दादा आम्हाला सांगत होते ह्याच्याबद्दल माहिती. त्यानंतर आम्ही गेलो आहे आता पुढच्या स्टॉलवरती. तरी ते बॅग्स आहेत आणि ही जी एक बॅग आवडली तर ह्याची प्राईस तुम्हाला सांगते. 1000 सांगितली त्या दादांनी. कमी करतात ते, काही काही ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये कमी नाही करत, पण काही काही ठिकाणी कमी होतात. त्यामुळे आपण पण कमी करायचे असतात सांगताना ते डबल रेटने सांगतात. त्यानंतर इथे सेंट आहेत आणि ह्याचा स्मेल खूप स्ट्रॉंग आहे, खूप जास्त स्ट्रॉंग आहे. ह्याने डोकंसुद्धा दुखू शकतं, असा स्ट्रॉंग सेंट आहे हा. मला तर नाही आवडला, त्यामुळे फक्त मी बघितलं आहे. तुम्हाला कोणाला आवडला तर तुम्ही तिथे घेऊ शकता. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. तर आता चालू आहे पुढच्या स्टॉलवरती आणि ह्या बाजूनी आणि समोरच्या बाजूनी असे स्टॉल लावलेले आहेत. बरेच स्टॉल आहेत, 500च्या वरती असेल मला असं वाटते, काही मोजले नाही पण अंदाजे सांगते. आणि हे अद्रक मॅश करायचं घेतलं आहे मी. इथे समोर दिसतंय ब्लॅकवालं, हे 100 रुपयाला. 200 बोलले होते ते दादा, पण कमी केलेत 100 वरती. म्हणूनच मगाशी सांगितलं, सांगताना डबल रेट सांगतात कधी कधी आणि मग कमी करा म्हटल्यावर मग येतात डायरेक्ट रेट खाली त्यांचे. तरी ते आपण असं ऑल किंवा सिलिंग खूप छान असं पद्धतीने साफ करू शकतो. आपल्या हातवरती काही पोहोचत नाही किंवा एवढं वरती आपल्याला काही पुसता येत नाही, त्यामुळे हे बेस्ट आहे. तसे दादा दाखवत होते आम्हाला कसं पुसायचं आहे, ते कसं क्लीन करायचं आहे. त्यानंतर ते कॉफी बनवायचं आहे, म्हणजे ती जी मशीन असते ती आहे. त्यानंतर इथे रोटी मेकर आहे. ह्याच्यामध्ये रोटी खूप छान बनते, 30 सेकंदामध्ये एक रोटी तयार होते. तर ह्याची प्राईज आहे, ह्याची प्राईज 5000 आहे, पण एक्झिबिशनमध्ये त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे आणि ह्याची प्राईज त्यांनी 4000 अशी लावलेली आहे. तर इथे बघू शकता ह्या कंपनीचं आहे आणि ते आता दाखवणार पण आहे आपल्याला डेमो. आणि खूप मऊ चपात्या तयार होतात बघू शकता, शिवाय बिना तेलाच्या.
तुम्ही त्याच्यानंतर भाजल्यानंतर तूप किंवा तेल लावू शकता. आता ह्याच्यामध्ये पीठ ठेवलं आणि चपाती आपली तयार झाली. आता थोडीशी याच्यावरती भाजून द्यायची आणि त्यानंतर परत ते लावून घ्यायचं. चपाती एकदम पुरीसारखी फुगते. नसन फुगवायची तर अशीच सुद्धा भाजू शकते. मागे तर ह्याची प्राईस कमी होती, पण अलीकडे खूप जास्त वाढली आहे. रोटी मेकरची प्राईस 3000ला मिळत होता. मला वाटते ऑनलाईन जरा कमी रेट असेल. ते काय कमी करत नव्हते रेट, त्यामुळे आम्ही नाही घेतलं. चांगलं आहे. तर इथे आपलं लेडीजचं आहे, गळ्यातलं, कानातलं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मी बांगड्या पण घेतल्यात. मी पुढे नंतर तुम्हाला दाखवते. 300 रुपयाला 2 बांगड्या, फक्त 2 बांगड्या 300 रुपयाला. अगोदर 400 बोलले होते ती ताई, पण बळं 300ला त्यांनी दिल्या. तुम्हाला मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ते पण माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, एव्हरीडे विथ कल्याणी हा माझा दुसरा चॅनल आहे. ब्लॉगिंगचा आहे तो चॅनल. तिकडे मी तो टाकणार आहे. मी काय काय शॉपिंग केली आहे ती त्या चॅनलवरती मी ते टाकणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून ठेवा. परत एकदा सांगते, चॅनलचं नाव एव्हरीडे विथ कल्याणी सर्चमध्ये येतो. त्यानंतर इथे बिना ऑइलचं हे सगळं आपण भाजू शकतो, तयार करू शकतो. शेंगदाणे, नाचणीचं आहे, पॉपकॉर्न आहे, बरेच सारे, मिरची. तर हे बिना ऑइलचं आपण बनवू शकतो. खूप छान आहे मैत्रिणींनो. खूप जास्त स्टॉल आहे, पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज झाल्यामुळं मला काहीसुद्धा नंतर घेता आलं नाही. आणि खूप खाण्याच्या तर पुढे जाऊन तर आहे ना, मला असं वाटलं की अगोदरच शूटिंग नव्हती घ्यायला पाहिजे, पुढे जाऊन घ्यायला पाहिजे होती. हे नंतर माझ्या लक्षात आलं, कारण इतकं भारी भारी पुढे सगळं तूप आहे, बासुंदी आहे, चहा पावडरचं आहे, खाण्याचे ड्रायफ्रूटचे स्टॉल आहेत खूप जास्त, दुबईचे चॉकलेट्स आहेत, खूप भारी भारी आहे पुढे. पण मी अगोदरच चूक केली आणि मोबाईलमध्ये माझं एवढं स्टोरेज झाल्यामुळं मला घेता नाही आलं शूट. तरी ते सेंट आहे, हे तर सेंट एक नंबर आहे. आणि ह्याचा एकदा जरी आपण सेंट हा वापरला ना, म्हणजे एकदा जरी मारला ना हा सेंट, ह्याचा 24 तासाच्या वरती हा सेंटचा स्मेल तसाच राहतो, निघूनसुद्धा जात नाही. एवढा भारी सेंट आहे. तर आम्ही 2 बॉटल घेतलेल्या आहेत. ह्या थोड्याशा महाग आहेत. तर ह्या 2 बॉटल आम्ही, ह्या नाही दुसऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या घेतल्या होत्या, पण ह्यानंतर आम्ही कॅन्सल केल्या आणि दुसऱ्या घेतल्यात. दाखवेल मी. खूप छान आहे हा सेंट. ह्या 2 घेतल्या होत्या, हे कॅन्सल करून दुसऱ्या घेतल्यात आम्ही. तर आता आम्ही निघालोय घरी. तर ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.